हाय हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे फ्रेंड्स. तर आपण आज आलेलो आहोत आग्र्याला, जिथे आपल्याला आज बघायचं आहे ताजमहल. ताजमहल मध्ये आपण फोटो तर बघतो की खूप सुंदर दिसतो, पण रिअल लाईफ मध्ये पण तसाच आहे का, समोरून पण तसाच तेवढा सुंदर दिसतो का, हे मी तुम्हाला आज नक्की सांगणार आहे. आणि आज आपण दिल्लीतला आपला जो आज तिसरा दिवस आहे, तर आम्ही इकडे आज आलेलो आहे. तर पहिले आम्ही मथुरा गेलो, त्याच्यानंतर प्रेम मंदिरला गेलो, त्यानंतर आम्ही आग्र्याला आलो. आणि आम्हाला आता 4:30 वाजले, म्हणजे संध्याकाळची वेळ आहे ही सगळी. तर तुम्ही बघू शकता की संध्याकाळचं वातावरण किती छान आणि मस्त आहे. तर मध्ये मध्येच पाऊसही पडत होता आणि असं थंडगार वातावरण वाटत होतं, पूर्ण पावसाचं वातावरण पण तुम्हाला दिसतच असेल. तर हे आहे छोटे छोटे 4 गार्डन आणि 4ही गार्डन एंट्री तुम्हाला दिसते. तर हे बाजूला जे तुम्हाला अशा छोट्या छोट्या खोल्या दिसत असतील, हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे ज्या खोल्या आहेत ना, जे ताजमहल बांधलेले आहेत त्या मजुरांच्या खोल्या आहेत, जे मजूर इथेच राहिलेले होते, ज्यांनी इथं काम केलेलं, त्याच्यानंतर इथंच राहायचे, इथेच फॅमिली सोबत होते ते. तर त्यांचे घर हे जे काम होतं ना, त्यांना जवळजवळ 22 वर्ष पुरलेलं आहे आणि काम पण खूप सुंदर केलेलं आहे. तर आपण आता हळूहळू एंट्री करूया, तुम्हाला मी सगळं सांगते. तर हा आहे मेन गेट बाहेरचा, म्हणजे मेन तर बाहेर व्हेरिफिकेशन होतं तो वेगळा. याच्यानंतर तुम्हाला हा एंट्री केल्यानंतर एक समोर तुम्हाला ताजमहल दिसेल. तर हाईट खूप उंच आहे आणि खूप सुंदर आणि मस्त दिसतंय. तर आपण हळूहळू जाऊया आणि तुम्हाला दाखवते मी की कसं आहे. तर आणि काम आहे ना फ्रेंड्स, खूप सुंदर केलंय, असं हाताने कोरीव काम केलेलं दिसतं आणि सगळ्याचे सगळं असं वाटतं की मार्बलच आहे. तर मध्ये बघू शकता तुम्ही किती खोल आणि उंच आहे सगळं. तर बघा, बाहेर निघाल्यानंतरच आपल्याला डायरेक्ट समोरच ताजमहलचं दर्शन होतं. आणि ताजमहल तुम्ही ज्या पण डायरेक्शनने बघणार ना, तर सरळच दिसतं तुम्हाला चारही बाजूने. कुठल्याही डायरेक्शनने बघितलं तर इकडे एक सांगावंसं वाटेल फ्रेंड्स मला, की तुम्ही जात असणार ना, तर तुम्ही तिकडे कोच वगैरे घेणार, काय घेणार, जे आपण म्हणतो ना गाईड, तर घेताना थोडा विचार करून घ्या, कारण की ते लोक आहेत ना खूप फसवतात. गाईड करता करता त्यांचेच फोटोग्राफर लावून टाकतात आणि ते फोटोग्राफर आहेत तर फोटोवर फोटो काढतात आणि खूप सारं बिल करून टाकतात. तर ती गोष्ट स्कॅम खूप होते तिकडे. तर आमचं 3-1 हजारचं बिल झालं होतं. म्हणून तुम्हाला सांगते, म्हणून तुम्ही सांभाळून राहा आणि व्यवस्थित एन्जॉय करा. तर बघा, तुम्हाला मी दाखवते कसं आहे आता ताजमहल, आणि पूर्ण डिटेल आणि सगळी माहिती सांगायचा प्रयत्न करेल जेवढं मला जमेल तेवढं. तुम्ही मागे बघू शकताय की आपल्या पाठीमागे ताजमहल आहे, जे शहाजहाने मुमताजसाठी बांधलं होतं. म्हणजे शहाजहानची बायको, तिसरी बायको, तिच्यासाठी हा बांधला होता आणि त्यांचा हा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह म्हणून तर त्यांनी हा त्यांच्यासाठी स्पेशल बांधला होता, त्यांच्या प्रेमासाठी, प्रेमाची आठवण म्हणून. तर याला कमीत कमी काहीतरी 22 वर्ष लागलेत बांधायला. आणि ज्या कारागिरांनी हे बांधलं होतं तर त्यांचे हात कट करण्यात आले होते त्यावेळेस, नंतर की असं परत ताजमहल बांधायला नको किंवा असं काही परत प्रेमाची निशाणी बांधायला नको म्हणून हात कट करण्यात आले होते. तर तुम्हाला मी पुढे पण जाऊन दाखवते त्यांची समाधी वगैरे कशी होती, काय होते. पण आता एकदम सेंट्रल लोकेशनला आलेलो आहे आणि सेंट्रलहून आता फक्त आपण थोडंसं लांब आहेत. तर इथं त्यांची मस्जिद पण आहे मध्ये. जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं अजून त्यांचं जो सुंदरता आहे आणि मोठा आपल्याला छान क्लीन दिसतोय. हे बघा, खूप गर्दी फ्रेंड्स, खूप. तर आपण आता एकदम जवळ आलोय. खाली एक स्टेप असते, स्टेपने खाली तुम्ही फिरून इकडनं येऊ शकतात. हे बघा, बॅकने एक रस्ता आहे, तिकडनं फिरून आल्यानंतर तिकडनं वरती चढतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅकला हे ताजमहल जवळून जाऊन बघायला भेटतंय.
तर हे बघा जवळ गेल्यानंतर असं वाटतं ना की खूप छान आहे आणि पूर्ण असं मार्बलने बनवलं आहे, पूर्ण व्हाईट कलरने. म्हणजे मार्बलमध्येच त्यांनी थोडे कलर वगैरे यूज केलेत, पण मस्त दिसतं, छान दिसतं बघा तुम्ही. तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर तुम्ही इथं पहिली वेळेस येणार किंवा माहिती नसेल तर हे बघा सगळ्यांच्या पायात तुम्ही बघू शकतात खाली, म्हणजे आपले शूज चप्पल जे काही असतील ना त्याला कव्हर करण्यासाठी एक त्यांची कापडी पिशवी दिली जाते, जी कंपल्सरी घ्यावी लागते जर तुम्हाला मध्ये एंट्री करायची असेल तर. लाद्या वगैरे धुवायला कोणी नाही म्हणे म्हणून लाद्या करावं होतील असं दाजी म्हणताय. तर आता मी जातोय मध्ये एंट्री करायला, मधलं पास वगैरे मी घेतलेलं आहे. तर बघूया, हे कंपल्सरी बट कापडी आहे थोडंसं आणि हलकंसं आहे. तर 200 रुपये तिकीट आहे इथे. ज्यांनी ऑनलाईन केलं त्यांच्यासाठी इकडचं वाटतं आणि ज्यांचं ऑफलाईन आहे ते तिकडे. चलो चिकू चलो. बघा फ्रेंड्स किती गर्दी आहे, पूर्ण रंगीबिरंगीच दिसेल तुम्हाला. आणि जास्त करून आहे ना युवा पिढी आहे, फॉरेनरची पण गर्दी भरपूर आहे. हे बघा इथून व्ह्यू. आता आपण चाललोय मध्ये. तर हे बघा चला, हे बघा. तर आम्ही चाललोय मध्ये एंट्री करून बघायला की कसं आहे, म्हणजे वरून बघायला भेटेल बहुतेक, मध्ये एंट्री काय आहे कशी माहिती नाही. बघू आता पुढे जाऊन तसं तुम्हाला पण सांगेल मी. याचं वेगळं तिकीट काढला, फ्रेंड्स सगळ्यांना अलाउड नाही आहे तिकीट याच्यासाठी. हे बघा गर्दी, वाव छान नजारा दिसतोय. हो हे बघा असे जिना चढून चाललोय आम्ही इथे. हो ना, चढून यायल्यानंतर असं व्ह्यू दिसतोय. मध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे म्हणून मी इथे व्हिडिओ क्लोज करेल आता. फ्रेंड्स तर आत्ता आपण चालू बाहेर निघालो आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर तिथे शूट वगैरे अलाउड नव्हतं. तसं करायला गेलं तर माणूस चोरू वगैरे काही पण करू शकतो, पण नाही केलं. कशाला रिस्क घ्यायची, आपला मोबाईल जायचा. तर आता बाहेर आलो जस्ट, आणि तुम्हाला बाहेर निघाल्यानंतरचं एन्व्हायरमेंट दाखवले, खूप मस्त आहे. काहीतरी नदी वाटतं बहुतेक इकडे, पूर्ण मोकळं वातावरण तुम्हाला दिसेल. हे बघा तो इकडे पूर्ण नदी कोपऱ्याला.